कोविड-19 किंवा कोरोना व्हायरस बाबत थोडंसं मला वाटतं की आपण एक गोष्टी लक्षात घेतली पाहिजे की जेव्हापासून या कोरोना व्हायरसचा आउटब्रेक चीनमधल्या वुहान प्रॉव्हिन्समध्ये झाला तेव्हापासून ते आजपर्यंत जागतिक लीडरशिप, जागतिक नेतृत्व आहे ते अहोरात्र या व्हायरसवरती कंट्रोल आणण्यासाठी, नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. आणि आपण या जागतिक राष्ट्रीय पातळीवरती, आंतरराष्ट्रीय पातळीवरती वरच्या नेतृत्वाला खरं म्हणजे धन्यवाद दिले पाहिजे. आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे आणि आपण सर्वांनी मिळून या व्हायरसवरती कशी मात करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. जागतिक नेतृत्वाने जे काही आत्तापर्यंत निर्णय घेतलेले असतील की ज्यामध्ये लॉकडाऊन असेल, काही एरिया सील करण्याचे असतील किंवा काही नव्याने वॅक्सिन तयार करण्यासाठीचे काही प्रयत्न असतील किंवा काही एक्झिस्टिंग औषधं असतील त्याचा वापर करता येणं शक्य आहे किंवा काय, आणि अशा सर्व प्रकारच्या निर्णयाच्या मध्ये खरं म्हणजे की निर्णयाच्या पार्श्वभूमीवरती आपण त्याची सराहना केली पाहिजे आणि आपण त्याचं खरं म्हणजे कौतुक केलं पाहिजे. आपण त्याच्यामध्ये सर्वांनी दे आर प्रेजवर्दी. हे खरं म्हणजे की मी सांगण्याची गरज नाही, हे प्रत्येकाला माहिती आहे. आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवरती मी जगाने अजून काय केलं पाहिजे हे खरं म्हणजे की जगाच्या नेतृत्वाला माहिती आहे. कारण जगाचं नेतृत्व, राजकीय नेतृत्व आणि प्रशासकीय नेतृत्व हे परिपक्व नेतृत्व आहे. त्यामुळे ते जे काय करत आहेत ते योग्यच करत आहेत असं समजून खरं म्हणजे जगातील सर्व नागरिकांनी त्याला सहकार्य करण्याची गरज आहे आणि याबाबत कोणाचंही दुमत नाही. एक गोष्ट मात्र अशी आहे की हे सर्व चालू असताना कदाचित हे सगळं जे चाललेलं आहे ते योग्यच आहे हे जरी खरं असलं तरी आपण इतका प्रगत माणूस आहे आणि ह्या प्रगत माणसावरती एका नवीन व्हायरसने हल्ला करावा आणि त्या हल्ल्यामध्ये मग संपूर्ण मानवजात हवालदिल व्हावी आणि केवळ मृत्यूच नाही आहे तर अर्थव्यवस्थासुद्धा खिळखिळी व्हावी, अशा पद्धतीचं जे वातावरण झालेलं आहे त्यामध्ये मला वाटतं की मग त्याचा सर्व बाजूंनी विचार करणं गरजेचं आहे. यामध्ये मी एक समजेल की आपण या पृथ्वीवरील सर्वात इंटेलिजंट, सर्वात बुद्धिमान अशी रेस आहोत, सर्वात बुद्धिमान असा प्राणी आहोत, याबद्दल दुमत नाही आहे. आणि ही बुद्धिमत्ता काही काल आलेली नाही आहे. गेल्या 25-30 लाख वर्षापासून आपण या ग्रहावरती, पृथ्वी या ग्रहावरती वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि गेल्या 2 लाख आणि विशेषतः गेल्या 10-12 हजार वर्षामध्ये तर आपण फारच प्रगती केलेली आहे. त्यामुळे आपल्या बुद्धिमत्तेला तोड नाही. शिवाय ही बुद्धिमत्ता आता कलेक्टिव्ह झालेली आहे, एकत्रित आलेली आहे. त्यामुळे ह्या बुद्धिमत्तेचं केवळ वैयक्तिक पातळीवरतीच राहिली नसून सर्वांनी एकत्रित येऊन आपण ही बुद्धिमत्ता एकत्रित त्याचा वापर करतो आहोत. हे मी याच्यासाठी सांगतोय की हे जर असं असेल तर मग ही बुद्धिमत्ता काही एक दिवसामध्ये आलेली नसल्यामुळे मला वाटतं की ही बुद्धिमत्ता कायमस्वरूपी ही वाढत राहिलेली आहे. ही बुद्धिमत्ता काही कमी होत जाणारी नाही आहे, ही वाढतच राहणारी आहे. आपल्याकडे हे जे असे पॅन्डेमिक किंवा महामारी आलेले आहेत जगामध्ये त्यावेळेस त्या देशामध्ये किंवा जागतिक पातळीवरती खूप प्रयत्न झाले होते आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप अनुभव आहे की हे सर्व असे महामारी थांबवण्याच्यासाठीचे अनुभव आहेत आणि त्या अनुभवाचा फायदा घेऊनच मग आपण त्याच्याशी तोंड देत असतो. याबद्दल सुद्धा काही दुमत असण्याचं कारण नाही. आपण स्वतःला तसे शहाणे समजतो, मानवजातून शहाणे समजतो, आहोतच आपण शहाणे. कारण जसं की प्रत्येक प्राणी मात्राला किंवा प्रत्येक वनस्पतीला किंवा प्रत्येक बॅक्टेरिया असतील, मायक्रो, त्याला शास्त्रीय नावं दिलेली असतात. त्याच्यामध्ये 2 शब्द असतात, शास्त्रीय नावं असतात. माणसाचं शास्त्रीय नाव आहे होमो सेपियन्स आणि होमो म्हणजे मानव आणि सेपियन्स म्हणजे वाईज किंवा हुशार किंवा शहाणा. त्यामुळे आपण आपल्याला शहाणं असं संबोधन केलेलं आहे, काही वाईट नाही आहे. कारण नाव देण्याचं आपल्याच हातात असल्यामुळे आणि आपण खरोखरच या पृथ्वीतलावरती शहाणे असल्यामुळे आपण स्वतःला शहाणे म्हणण्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. आणि ह्या शहाणपणा जरी असला तरी मग सध्याचं जे वातावरण आहे आणि सध्याच्या वातावरणामध्ये
जर आपण बघितलं तरी आज 26 एप्रिल रोजी आजपर्यंतची जर आकडेवारी बघितली ते जगामध्ये जवळजवळ 29 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांना कोरोना व्हायरसची लागण झालेली आहे आणि जवळजवळ 2 लाखापेक्षा जास्त लोक मृत्यू पावलेले आहेत. एका अमेरिकेमध्ये की जिथे आजपर्यंत 9,60,000 लोकांना याची बाधा झाली आहे आणि जवळजवळ 40,000 लोक 54,000 लोकांना मृत्यू पाहावा लागलेला आहे. हीच जी अमेरिका आहे की ज्याचं पर कॅपिटा उत्पन्न प्रचंड मोठं आहे, जगातली ती सर्वात आर्थिक महासत्ता आहे आणि त्यामुळे की अशा आणि ते प्रगत आहेत. बरेचसे नोबेल अवॉर्ड जर बघितले तर ते अमेरिकेलाच मिळत असतात. सगळ्यात चांगला देश कुठे आहे म्हणून लोकांना जायचं वाटत असेल तर ते अमेरिका आहे आणि अमेरिका लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी की जिथे संधी मिळतात अशा ठिकाणी जर 54,000 लोकांना जर मरावं लागत असेल तर मला वाटतं की मग ही मोठी गोष्ट आहे, कारण आपल्याला जे गेले 150-200 वर्ष ही महामारी सांभाळण्याचा जो अनुभव आहे तो कुठे गेला. पण अर्थात त्याला दुसरं एक हे आहे की दुसरं आर्ग्युमेंट आहे आणि ते आर्ग्युमेंट असं आहे आणि ते सर्व सांगतात, ते नेतृत्व सांगत आहे की आम्ही जे केलं आहे ते जर केलं नसतं तर कदाचित आणखी लाखोने मिलियन्स ऑफ पीपल वुड हॅव डाईड, लाखो लोक मृत्यू पावले असते. त्यामुळे आम्ही जे केलेलं आहे ते बरोबरच केलेलं आहे आणि मग याच्यापेक्षा वेगळं काही करता येणं शक्यच नव्हतं. उलट ते स्वतःचं अभिनंदनही करतायत. आपण काही चॅनलवरती बघितलं असेल की काही देशाचे जे लीडर आहेत ते स्वतःचं अभिनंदन करत आम्ही किती चांगल्या पद्धतीने हाताळलं आहे. खरंच अभिनंदन केलं पाहिजे, सगळ्यांनी केलं पाहिजे, त्यांनी स्वतःचं केलं पाहिजे. याबद्दल दुमत आणि याच्याबद्दल मी काहीही बोलणार नाही, कारण हे खरंच चांगलं काम आहे आणि कदाचित त्यांनी तो मृत्यूचा आकडा कमी ठेवला असेल, हे खरं आहे. मला या कुठल्याही विषयावरती अजिबात बोलायचं नाही, कारण मी या लोकांच्या बरोबरच आहे. पण आपण जसं एक म्हणतो की डेव्हिल्स ॲडव्होकेट, की याची दुसरी काही बाजू असू शकते का. आपण स्वतःला तर होमोसेपियन्स, वाईज, शहाणा, हुशार असं म्हणून घेतलेलं आहे. त्यामुळे सर्व अंगाने विचार करण्याची आपली ताकद असल्यामुळे मग याच्यामध्ये दुसरा काही विचार असू शकतो का, तो मी आपल्याशी चर्चा करणार आहे. आणि हा दुसरा विचार कदाचित चुकीचाही असू शकेल, पण चर्चा करायला काही हरकत नाही आहे. आणि म्हणून हा विचार म्हणताना मला सर्वप्रथम आपल्याला हे लक्षात आणून द्यायचं आहे की हे असे महामारीचे प्रसंग या पृथ्वीतलावरती आले होते आणि त्याच्यामुळे मग ह्या अशा ज्या प्रसंगामुळे 1830 आणि 1847च्या दरम्यान युरोपमध्ये कॉलराच्या साथी आल्या, मोठ्या प्रमाणात साथी आल्या आणि त्याच्यामध्ये बरीचशी जीवितहानी झाली, अर्थव्यवस्था बिघडली गेली आणि त्यामुळे जगाच्या पातळीवरती इंटरनॅशनल हेल्थ रेग्युलेशन्स हे 1851 आणण्यात आले की अशा महामारी आल्या तर काय करावं याच्यासाठी इंटरनॅशनल हेल्थ रेग्युलेशन्स, जागतिक आरोग्य नियमावली 1851 साली आली आणि मग पुढे ते वाढत 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 जात त्या नियमावलीमध्ये बऱ्याचशा होत गेल्या, कारण जगामध्ये लोकांना वाचवणं हे एक आपल्या राष्ट्रप्रमुखांचं आणि नेतृत्वाचं आणि शासनाचं कर्तव्य होतं. त्यामुळे अशा ह्या सगळ्यांनी एकत्र मिळून हे असे नियमन तयार केले. नंतर 1948 साली जागतिक आरोग्य संघटना, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा WHOची स्थापना करण्यात आली ह्या सगळ्या गोष्टीसाठी. त्या इतिहासात मला जायचं नाही, कारण असे खूप काही त्यामध्ये घडलं. मी फक्त आपलं लक्ष जे 2005मध्ये इंटरनॅशनल हेल्थ रेग्युलेशन आले, इंटरनॅशनल हेल्थ रेग्युलेशन 2005, त्याकडे बघू इच्छेल. आणि याच्यामध्ये असं हे केलेलं आहे की जगाच्या पातळीवरती अलीकडेच जे काही महामारी येत आहेत त्या महामारीमुळे काय केलं पाहिजे, मृत्यू कसे कमी केले पाहिजेत, अर्थव्यवस्था खळखळी कशी होणार नाही याच्यासाठी एक व्यवस्था आणि नियम केलेले आहेत आणि त्याचे जे मेंबर नेशन्स आहेत, जे सदस्य राष्ट्र आहेत, सर्वपणे मला वाटतं 196 सदस्य राष्ट्र आहेत, त्या सर्वांना ते लागू आहे. म्हणजे आपण जे गेले 2-3 लाख वर्षापासून किंवा गेल्या 12,000 वर्षापासून आपला जो अनुभव आहे, सगळ्यांचा एकत्रित विचार करण्याची ताकद आहे, त्याच्यावरती आपण हुशार म्हणून असं केलं की एक आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमावली 2005 आणली की अशा पद्धतीने जगामध्ये काही घडू नये. अर्थात त्यानंतर मग 2009ला आपल्याकडे स्वाईन फ्लू आला, त्यानंतर झिका व्हायरस आला, त्यानंतर इबोला आला आणि ह्या रेग्युलेशनचा वापर जसं जसं शक्य होतं तसं करण्यात आला. कोविड-19च्या बाबतीमध्ये काय घडलं, ह्या नियमांचा वापर करण्यात आला की नाही,
याच नियमामध्ये असं म्हटलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय केलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये असं आहे की इंटरनॅशनल हेल्थ इमर्जन्सी ही WHO ने जाहीर करायची आणि त्यामुळे मग ताबडतोब सर्व राष्ट्रांनी मिळून त्याच्याकडे लक्ष देऊन इंटरनॅशनल, हे काही एका देशापुरतं मर्यादित नाही, एपिडेमिक म्हणून नाही, पॅन्डेमिक म्हणून WHO ने कडे ही जबाबदारी दिली, त्यांना पैसा दिलेला आहे, त्याचं ऑर्गनायझेशन आहे, सगळे देश त्याचे मेंबर आहेत आणि त्याच्यामुळे मग त्यांनी त्याचं इंटरनॅशनल हेल्थ रेग्युलेशन वरती खरं म्हणजे की त्याच्या अंतर्गत ही इमर्जन्सी आणीबाणी जागतिक आरोग्याबाबत आणीबाणी जाहीर करण्याची त्याच्यात तरतूद आहे. या सर्व पार्श्वभूमीवरती मग जगाने जे केलं ते योग्य केलं का आपण याची थोडक्यात कारणमीमांसा करूया. जर योग्य केलं असेल तर प्रश्नच नाही, अयोग्य केलं असेल तर मग जागतिक नेतृत्वाला हे जे काही 2 लाखाच्या जवळ मृत्यू झालेले आहेत किंवा जे जवळ 28 लाख लोक याच्यासाठी बाधित झालेले आहेत त्यांच्यासाठी हे जबाबदेही आहे, त्यांच्यासाठी हे जबाबदार आहे. जर त्यांनी त्या पद्धतीने वागले नसतील तर हा खरं म्हणजे की हा सर्वांनी विचार करण्याची गरज. ते चांगले वागले असतील तर काही प्रश्नच नाही आहे, जबाबदारीने वागत असला प्रश्नच नाही आहे. या कोविडच्या प्रकरणामध्ये जागतिक आरोग्य संघटनेने 30 जानेवारीला जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली. खरं म्हणजे ही जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर झाल्यानंतर मला असं वाटतं की हे काही असं छोटी घटना नाही. खरं म्हणजे की सर्व राष्ट्रप्रमुखांनी, त्यामध्ये काही जे प्रमुख राष्ट्रप्रमुख आहेत की ज्याला जगाची महासत्ता म्हणतात किंवा असे आहेत, त्यांनी एकत्रित येऊन इमर्जन्सी बैठक घेणं गरजेचं होतं. कारण त्यांच्यावरती जबाबदारी आहे, त्याच्यासाठी इन्स्टिट्यूशन्स तयार केलेले आहेत. जसं की दरवर्षी आपण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम साठी डॅवोस नावाच्या स्वित्झर्लंडच्या ठिकाणी सर्व राष्ट्रप्रमुख जातात, सर्व तुमचे बिझनेसचे हेड जातात आणि तिथे बसून मग जगाची अर्थव्यवस्था करायची याची दरवर्षी चर्चा करतात आणि कोट्यावधी रुपये खर्च करतात. तिथे काही कोणी माणसं मरणारे नसतात, काही नाही, फक्त पण व्यवसाय कसा चालावा, कारखाने कसे वाचावेत, व्यवसाय कसा वाचावा, शासन कसं चालावं, शासनाचं उत्पन्न कसं, याच्यासाठी ते चर्चा करतात. आणि एक लक्षात घ्या, हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही काही युनोची संघटना नाही आहे, हे खाजगी असलेलं एक शॉप आहे, एक खाजगी संस्था आहे. पण त्या खाजगी संस्थेची ताकद एवढी आहे की अर्थव्यवस्था चांगली करायची असेल, बिझनेसेस चांगले करायचे असेल तर मग सगळे राष्ट्रप्रमुख, सगळे म्हणजे बहुतांश राष्ट्रप्रमुख तिथे जातात आणि मग तिथे चर्चा करतात. मग बिझनेसच्या बाबतीमध्ये, अर्थाच्या बाबतीमध्ये दरवर्षी जर डॅवोसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्यासाठी सर्व राष्ट्रप्रमुख जर जात असतील तर मग वर्ल्ड हेल्थ इमर्जन्सी ज्यावेळेस WHO ने जाहीर केली त्यावेळेस हे राष्ट्रप्रमुख एकत्रित का जमले नाही, किंवा त्यांनी WHO का सांगितलं नाही की तुम्ही अशी बैठक अरेंज करा, तुम्हाला आम्ही पैसे देत आहोत आणि याच्या बाबतीत हे काय करायचं आहे हे तुम्ही सांगा आम्हाला की याच्यासाठी काय केलं पाहिजे. याबाबत कोणीही पुढाकार घेतला नाही. त्यामुळे जागतिक लिडरशिप आहे, जागतिक नेतृत्व आहे, त्याचं पहिलं अपयश इथे आहे की जिथे तुम्ही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, जिथे खाजगी संस्था आहे, त्या खाजगी संस्थेच्या निमंत्रणावरून दरवर्षी तिथे जाता आणि मग जगाच्या अर्थव्यवस्थेबद्दल चर्चा करता. पण इथे मानवजातीला हादरा देणारी, ज्याच्यामध्ये मृत्यू मोठ्या प्रमाणात संभवतो असा कोविड-19 आला आहे, याच्यासाठी खरं म्हणजे तुम्ही ताबडतोब भेटणं गरजेचं होतं, ते भेटले नाहीत. मला वाटतं की हे दुर्दैवी आहे. जागतिक लिडरशिप कुठेतरी ही फेल झाली की काय, आणि ती झालीच असं म्हणायला थोडासा तिथे वाव राहतो. थोडासा नाही, बराचसा वाव राहतो. दुसरी गोष्ट, समजा ते एकत्र भेटले नाही, अलीकडे एकत्र भेटण्याची गरज नाही किंवा वेळ नाही असं आपण धरून चालूया. पण अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात काही झाले की आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, फोन, चर्चा, वेबिनार या बाबतीत सुद्धा राष्ट्रप्रमुख आणि त्यांना सपोर्ट करणारे ब्युरोक्रेसी हे सगळं ते त्यांचं चालू असतं या बाबतीमध्ये की दररोज मग चलनाचा दर काय होतो, ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. मग या बाबतीमध्ये अशा पद्धतीने कॉर्डिनेशन काय केलं नाही. वर्ल्ड हेल्थ रेग्युलेशन 2005 मध्ये
की असा काही सिरियस थ्रेट जर आला तर ताबडतोब सर्व राष्ट्रांनी कोऑर्डिनेटेड एफर्ट्स करावे असं त्याच्यात नियम घालून देण्यात आलेला आहे. म्हणजे 2005चे नियमन आहेत ते नुसतेच ऑफिसच्या फाईलमध्ये ठेवण्यासाठी आहेत का? तर सर्व जगातील नेत्यांनी त्याचा वापर करायचा आहे. मला वाटतं की कोऑर्डिनेटेड एफर्ट्स ज्यावेळेस पॅन्डेमिक होतो, ज्यावेळेस WHO सांगितलं की जागतिक आहे, म्हणजे राष्ट्रीय आपत्ती नाही आहे, जागतिक आरोग्य आपत्ती आहे, त्यावेळेस सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करण्याचा नियम आहे. आणि मला वाटतं की त्यावेळेस मग मोठे देश आहेत की ज्याच्यामध्ये आता समजा इटली असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, स्पेन असेल, USA असेल किंवा आपण आहोत, अशा सगळ्या देशांनी एकत्र येऊन याच्यामध्ये काहीतरी कोऑर्डिनेटेड एफर्ट्स केलं पाहिजे. हे मला वाटतं तिथे त्यांचं पहिलं फेल्युअर होतं की त्यांनी WHOच्या या वर्ल्ड हेल्थ इमर्जन्सी कडे पाहिजे तसं लक्ष दिलं नाही. दिस नंबर 1. नंबर 2, ठीक आहे आपण लक्ष दिलं नाही, पण आपल्या देशातील जनतेला वाचवण्याची जबाबदारी ही ह्या तिथल्या शासनाची असते, तिथल्या नेतृत्वाची असते. आणि शक्यतो एकही व्यक्ती मृत्यू पाहू नये असे प्रयत्न असावेत. असे प्रयत्न करून सुद्धा काही सक्सेस मिळेल असं नाही, पण प्रयत्न तसे असावेत. यामध्ये दुसरं काय करता शक्य असेल तर वुहानवरून जर हा स्प्रेड होत असेल आणि वुहानसारखी परिस्थिती आपल्याकडे व्हायला नको म्हणून इंटरनॅशनल ट्रॅफिक जे आहे ते त्यांनी रेग्युलेट केलं पाहिजे होते, कदाचित थांबवलं पाहिजे होतं. खरं म्हणजे इंटरनॅशनल फ्लाईट जर थांबवले असते तर फक्त काही लाख लोक थांबले गेले असते, पण जगाचं आर्थिक चलनवलन चालू राहिलंच असतं. शिवाय मृत्यू या रोगामुळे तरी संभवले नसते, कारण तो तिथेच वुहानमध्ये किंवा चीनमध्येच राहिला असता. मग हे ज्यावेळेस 30 जानेवारीला WHOने जागतिक आणीबाणी जाहीर केली, त्यानंतर एक कोऑर्डिनेशनच्या बैठका घेतल्या नाही, काय करायचे याचा प्लॅन केला नाही, कारण एकत्रितच प्लॅन असायला पाहिजे. हा एपिडेमिकला एक देश करू शकतो, पॅन्डेमिकला सर्व देशांनी केलं पाहिजे, ते केलं नाही. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की मग इंटरनॅशनल फ्लाईट्स, शिप्स हे चालू ठेवले. कशासाठी? तुम्हाला खरं म्हणजे की आपण स्वतःला वाईज स्पेसिस म्हणतो, मोस्ट इंटेलेक्च्युअल स्पेसिस म्हणतो, आणि त्याच्यामध्ये गेल्या 150-200 वर्षाचा अनुभव आहे की याच्यामध्ये एकदा पॅन्डेमिक सुरू झालं की तो फार मोठ्या प्रमाणात स्प्रेड होतो. मग असं जर असेल तर हे तुमचे इंटरनॅशनल फ्लाईट्स आणि इंटरनॅशनल ट्रॅव्हल तुम्ही बंद का केलं नाही? मग इथे लिडरशिप चुकली का? हे आपण ठरवायचं. माझ्या दृष्टीने लिडरशिप चुकली. जर इंटरनॅशनल फ्लाईट्स 30 जानेवारी नंतर थांबवले असते, टीका झाली असती की तुम्ही विनाकारणाचं ह्याच्यावरती जास्त ॲक्शन घेत आहात. नंतर तर घ्यावीच लागलेली. आता तर लॉकडाऊनच झालेले, देशचे देश लॉकडाऊन झालेले आहेत, त्यामुळे ते ॲक्शन झाली. पण दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाने, जागतिक नेतृत्वाने खरं म्हणजे की त्यावेळेस ते थांबवलं पाहिजे होतं. ठीक आहे, ते थांबवलं नाही, तो आपल्याकडे आला. ठीक आहे, तुम्ही WHO नाही, वर्ल्ड हेल्थ रेग्युलेशन्स पाहिले नाही आहेत किंवा तुम्हाला तसे दूरदृष्टी नाही, पण कमीत कमी आपल्या देशामध्ये तरी तो व्हायरस येऊ नये म्हणून मला वाटतं की काही प्रयत्न केले का? मला वाटतं की सर्व देशांनी हे फ्लाईट्स खरं ते थांबवू शकत होते, थांबवले जाऊ शकतात. आणि याच्यामध्ये समजा हे खरं इतका थ्रेट मोठा आहे की हे जरी वॉर नसेल किंवा दोन देशामधला डिस्प्यूट नसेल तर इतका सिरियस प्रकार जर होत असेल तर मग सिक्युरिटी काउन्सिलची बैठक बोलवण्याची गरज नाही आहे. पण सिक्युरिटी काउन्सिल सारखी परिस्थिती उद्भवते, कारण वॉरमध्ये जेवढे लोक मरतात तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे मग तुम्हाला फ्लाईट्स थांबवणं काय फार मोठी काही अवघड गोष्ट अशी होती नाही. आपण तसेही सँक्शन्स जे काही कंट्रीज लावतात, सँक्शन्स तर फार बाकीच्या गोष्टीसाठी लावतातच ते. मग याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सँक्शन्स टाकू शकले असते, ते सँक्शन्स त्यांनी ह्या इंटरनॅशनल फ्लाईटवरती लावले नाही. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट महत्त्वाची, समजा तुम्हाला फ्लाईट्स चालू ठेवायचे, काय कारणं माहीत नाही, कारणं प्रत्येक देशाची वेगळी असतील. एक तर असेल की आपल्याला विजनचा अभाव आहे, दुसरं असेल की आम्हाला माहीत नाही काय व्हायचं असेल ते हो जाऊ द्या, तिसरं असेल की आम्हाला बिझनेसला अजिबात हे करायचं नाही, मग लोकांचं काही का होणार, किंवा मग चौथं असेल की काही समजलेलंच नाही आहे किंवा तेवढं सिरियसनेस नाही, असे काही कारणं जागतिक नेतृत्वामध्ये असतील. ते कमीत कमी इंटरनॅशनल फ्लाईटवरून, विशेषतः चायनामधून जे लोक फ्लाईट्स येत आहेत किंवा जिथे इन्फेक्शन होण्याची शक्यता असून फ्लाईट आहेत, त्यांचा एअरपोर्टवरतीच क्वारंटीन किंवा त्यांच्या बाबतीमध्ये काही व्यवस्था, 14 दिवसाची व्यवस्था, 20 दिवसाची व्यवस्था जर केली असती तर केवळ काही लाखामध्येच येणारा इंटरनॅशनलचा जो प्रवासी आहे त्यापर्यंतच ते सीमित राहिलं असतं. अमेरिकेची लोकसंख्या ही 32 कोटीच्या दरम्यान आहे किंवा आपली 135 कोटीच्या दरम्यान आहे. त्यामुळे संपूर्ण देशच लॉकडाऊन करण्यापेक्षा काही लाख आंतरराष्ट्रीय प्रवासी असतील
त्यांची चांगली व्यवस्था घेऊन थोडंसं त्यांना चांगलं ठेवून आणि त्यांचं क्वारंटीन करून मला वाटतं की हा प्रश्न तेवढं फार छोट्या ह्याच्यामध्ये सीमित झाला असता. ह्या 3 गोष्टी जर करण्यात आल्या असत्या आणि ह्या तिन्ही गोष्टी तुमच्या वर्ल्ड हेल्थ रेग्युलेशन 2005च्या अंतर्गत करण्याची बंधनं ह्या जगाच्या नेतृत्वावरती होती. हे करण्याऐवजी काय झालं की पॉइंटिंग दी फिंगर्स, दुसऱ्याकडे बोट दाखवणं सुरू केलं. काही लोकांनी मग WHOला दोष द्यायला सुरुवात केली. काही लोकांनी त्यांच्या प्रेडिसेसरने आरोग्य व्यवस्था चांगली ठेवली म्हणून त्यांना दोष देण्याची व्यवस्था केली. मग काही लोकांनी याच्यामध्ये की याला काही औषधच नाही आहे म्हणून आम्ही काय करणार याची सुरुवात केली. काहींनी चीनला दोष देण्याचा सुरुवात केली. खरं म्हणजे चीनला तर दोष दिलाच पाहिजे मग, पण ह्या वर्ल्ड हेल्थ रेग्युलेशन 2005 खाली मग तुम्ही तशी केस का बनवली नाही आणि तिथे थांबवलं का नाही, तुम्ही चायनाच लॉक का करून ठेवला नाही, हे सगळे प्रश्न म्हणजे याच्या प्रश्नाची उत्तरं देणं गरजेचं राहील. आणि गरजेचं इथपर्यंत राहील की हे जे काही आज मृत्यू होतात त्या मृत्यूला मग काही आंतरराष्ट्रीय नेतृत्व जबाबदार आहे किंवा कसा, याची खरं म्हणजे मानवतेने दखल घेण्याची गरज आहे. अर्थात आपण हुशार असल्यामुळे, आपण 21व्या शतकात असल्यामुळे, आपण इतकं प्रगल्भ असल्यामुळे आपण तसं नेतृत्व जगाला दिलेलं आहे. मग हे नेतृत्व जगाला देताना आपली कुठे गफलत झालेली आहे का जगामधल्या. त्यामुळे हे सगळे प्रश्न जे आहेत ते प्रश्न आजच्या केवळ कोविडसाठी नाही तर भविष्यामध्ये जे काही आता असे कदाचित अनेक प्रसंग येऊ शकतील त्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी भविष्याचं विजन असलेलं नेतृत्व किंवा जे आहे त्याचा वापर घेणारं नेतृत्व जागतिक पातळीवरती इमर्ज होण्याच्या दृष्टीने खरं म्हणजे मानवाने विचार केला पाहिजे. अन्यथा नुसतंच स्वतःला होमोसेपियन्स म्हणजे हुशार माणूस म्हणून घेण्यापेक्षा काहीतरी स्वतःला वाचवण्यासाठी जे आहे, आणि मला असं फार खात्री आहे या गोष्टी जर केल्या असत्या, मी आता जे सांगितलं त्या गोष्टी केल्या असत्या तर याची व्याप्ती आणि या पद्धतीचं मोठी मनुष्यहानी आणि या पद्धतीचे सगळी कोलमडणारी अर्थव्यवस्था आपण निश्चितपणे टाळू शकलो असतो. अर्थात हा एक माझा दुसरा व्ह्यू जो तुम्हाला मी सुरुवातीला सांगितला की त्याला दुसरी बाजू असते तर काय झालं असं त्यापैकी आहे. त्यामुळे याच्यावरती विचार होण्याची गरज आहे. पण तोपर्यंत मला वाटतं की जे केलेलं आहे ते चांगलंच आहे असं समजून या रोगाला कसा आटोक्यात आणायचा यासाठी सर्वांनी सहकार्य करून त्यांना सहकार्य करावं लागेल. आणि मग सर्वांनी एकत्रित येऊन इथून पुढे तरी जागतिक पातळीवरती कोऑर्डिनेटेड एफर्ट्स एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज राहणार आहे. मला वाटतं की याचा सर्वांनी विचार करण्याची गरज आहे.